नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉलेज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता दरवर्षी SSC मार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मित्रांनो भरती सुट्टी, त्या भरतीमध्ये मित्रांनो SHGDचे पदी भरले जातात। 2 नंबर मित्रांनो 12वी उत्तीर्णवर SSC CHSL याची पदी भरले जातात। तिसरी भरती सुट्टी मित्रांनो SSC CGL, ज्या विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेली आहे ती CGL थ्रू मित्रांनो भरती होतात। तर आपण आता तुम्हाला बऱ्यापैकी SHGD साठी म्हणजे जी 10वी उत्तीर्ण पदे तुम्हाला माहिती आहेत, पण मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी 12वी उत्तीर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी पण भरती सुटली। तर एक शोकांतिक आहे मित्रांनो, खूप महाराष्ट्राची मुलं जास्त त्याला फॉर्म भरत नाही आणि खूप रिअर केसमध्ये मित्रांनो महाराष्ट्राची मुलं आहेत। नॉर्थ साऊथ झालं, खूप सारी ऑल इंडियातली मुलं असतात, पण आपल्या महाराष्ट्रातली मुलं याला जास्त अपेअर करत नाही। याचं कारण काय? भरती कधी सुटते मुलांना माहीत होत नाही मित्रांनो। या भरतीचा अभ्यास कधी करायचा, भरती काय असती, कधी घेतली जाते काही माहीत नसतं। बऱ्यापैकी रिअर क्लास खूप कमी मुलांना माहीत असतं। त्यापर्यंत तुम्ही एक काम करायचं मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेपर्यंत प्रत्येक आपल्या खेड्यापाड्यातल्या महाराष्ट्राच्या मुलापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। तर आता मी तुम्हाला सांगतो, SSC स्टाफ सिलेक्शन मार्फत 12वी उत्तीर्ण परीक्षा घेतात मित्रांनो। जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एक सुवर्ण संधी आहे। भरतीचे संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर भरतीचं नाव सांगतो पहा, SSC CHSL भरती 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती मित्रांनो। 3000 पदे आहेत, खूप सारे मित्रांनो पदे आहेत आपले। बऱ्यापैकी गटकची पदं असतील किंवा पोलीस भरतीला 18,000 पदे निघतात, PSIला फार 400-500 पदे निघतात। त्यासाठी मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी 12वी केली त्यासाठी 3000 पदांची भरती आहे। आता भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओपर्यंत सांगणार आहे। तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून मी प्रत्येक तुमच्या मनात डाऊट राहणारच नाही, प्रत्येक पॉईंट व्हिडिओमध्ये क्लिअर केला आहे। त्याचे मेरिट किती, ते परीक्षेला अभ्यास कोणता असतो, प्रोसेस कशी असते, सगळं एकदम डिटेल्समध्ये ते आपण पुढे व्हिडिओत पाहणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आहे, 10-15 मिनिटाचा, जे पण व्हिडिओमध्ये प्रत्येक पॉईंट मी क्लिअर केला आहे मित्रांनो। तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे किंवा गोलवर जाऊन सर्च करायची काही गरज पडणार नाही। हा पहा मित्रांनो, टोटल जागा आहेत 3131 जागा आहेत मित्रांनो। 2 पदे आहेत मित्रांनो त्यामध्ये। पहिलं पद आहे बघा, डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A, डाटा एंट्री ऑपरेटर त्याला ते एक पद आहे मित्रांनो। आणि कनिष्ठ विभाग लिपिक LDC त्याला म्हटलं जातं, किंवा कनिष्ठ सचिवालय सहाय्यक त्याला JSA म्हटलं जातं। 2 पदे आहे मित्रांनो, दोन्ही मिळून 3000 प्लस जागा आहेत। आता ही 2 पदाची तुम्हाला मी नावं सांगितली। आता शैक्षणिक पात्रता काय, जे पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, पद क्रमांक 1 कोणते? डाटा एंट्री ऑपरेटर। जे पद क्रमांक 1 आहे डाटा एंट्री ऑपरेटर, त्याला तुम्ही मित्रांनो 12वी उत्तीर्ण पाहिजे, पण त्यामध्ये एक क्रायटेरिया आहे, त्यात तुमचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पाहिजे। मग जे विद्यार्थ्यांना डाटा एंट्री ऑपरेटरला फॉर्म भरायचा आहे, थोडक्यात त्यांनी 12वी सायन्स केलेलं पाहिजे आणि ते मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ऑलरेडी असतो मित्रांनो। त्यात 12वी सायन्समध्ये थोडक्यात त्यात मॅथमॅटिक्सचा तुमचा गणित हा विषय असला पाहिजे, तो विद्यार्थी डाटा एंट्री ऑपरेटरला फॉर्म भरू शकतो। दुसरे मित्रांनो 12वी उत्तीर्ण, त्यात असं कुठे मेन्शन आहे 12वी उत्तीर्ण म्हणजे मित्रांनो तुम्ही सायन्स साईडने असू द्या, आर्ट साईडने असू द्या, कॉमर्स साईडने चालणार, फक्त तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे। पर्सेंटेज त्याला काही विचारलं नाही मित्रांनो, फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे। तर तुम्ही 12 पद क्रमांक 2 मित्रांनो LDC कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक त्याला JSA सुद्धा म्हटलं जातं, त्याला फॉर्म भरू शकता। मॅक्झिमम मुलांचा हा प्रश्न डाऊट असतो, 12वीला सायन्स पाहिजे तर आपल्याला नाही जमत, पण नाही मित्रांनो। पद क्रमांक 2 आहे ते मित्रांनो LDC, त्याला तुम्ही जे विद्यार्थी 12वी पास आउट झाले, नुकते पास आउट झालेत व ज्यांनी जी तयारी करता भरती ज्यांची 12वी उत्तीर्ण आहे सगळे फॉर्म भरू शकते मित्रांनो। चला पुढे पाहू आपण आता परीक्षेचे टप्पे कसे होणार आहे। परीक्षा सुटली, परीक्षा होणार कशी, तर टायर 1 होणार आहे। त्याला आपल्याकडे थोडक्यात पूर्व परीक्षा आमचा संगणक आधारित चाचणी CBT फर्स्ट फेज होणार मित्रांनो। तुम्ही पहिल्यांदा होणार तुझे कम्प्युटर ऑनलाईन चाचणी होणार मित्रांनो। दुसरं आहे टायर 2 वर्णनात्मक परीक्षा प्लस स्किल टेस्ट व टायपिंग टेस्ट, आणि तिसरे मुलाखत नाही मित्रांनो। टायर 1 काय, टायर 2 काय, सविस्तर आपण पाहून घेऊ पुढं। ठिकाण कुठं असणार मित्रांनो, ही जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्यामुळे तुम्हाला ऑल इंडियामध्ये तुमचं ट्रान्सफर येणार, कुठं बी ऑल इंडियामध्ये जे बी गव्हर्नमेंट कार्यालय आहे तिथं सर्व तुमचं ट्रान्सफर येणार। फी पहा मित्रांनो, जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे, आणि SC ST PWS नुसार महिला कोणत्याही प्रकारची फी नाही। तर मित्रांनो आपल्याकडे TCS IPS एक्झाम घेते, बँकेची घेते, आता वर्णची घेतली, लेखा कोशागाराची घेतली, नोंदणी आणि मुद्रांकाची घेणारे आता मित्रांनो जुलैपर्यंत पेपर आहेत त्याचं, तर त्याची फी आहे मित्रांनो 1000 रुपये। खूप सारी भरमसाठ 1000 रुपये फी घेतली जाते, पण SSC जी भरती येते मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्याकडे 100 रुपये फी घेतली जाते।
आता आपल्या महाराष्ट्रात काय एवढे 1,000 रुपये फी आहे त्याचं अजून कोणालाच माहीत नाही. त्यामुळे आंदोलन पण चालू आहे, ट्विटरवर पण चालू आहे. पण मित्रांनो असं बेसिकली 100-200 रुपये फी ठीक आहे. 1,000 रुपये 1,000 फी म्हटल्यावर गरीब विद्यार्थी पैसे आणायचे कुठून, हा खूप सर्वात मोठा प्रश्न आहे आज का. पण मित्रांनो SSC कौतुक केलं पाहिजे. 100 रुपयामध्ये एकदम आन्सर की सहित 100 रुपयामध्ये दिली जाते. आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे 100 रुपये फीमध्ये. आणि मी एकदम टाईम एक्झाम होता मित्रांनो आणि कुठलाही प्रकार डिले करत नाही. आणि तो फक्त ह्याचा विषय मित्रांनो नॉर्मलाईजचा विषय तो पण आता काही दिवसात क्लिअर होईल आपण अपेक्षा करू. पण मित्रांनो याचे कौतुक करण्यासाठी गोष्ट 100 रुपये फीमध्ये पूर्णपणे एक्झाम कंडक्ट केली जाते. आपल्याकडं महाराष्ट्रात का 1,000 रुपये फी आकारली जाते यात आपल्याला अजून माहीत नाही. तर महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख शेवट तारीख 18 जुलै 2025 आजच्या 11 वाजेपर्यंत. मित्रांनो ऑनलाईन फॉर्म चालू झाले आहेत. तुम्ही जर लास्टला फॉर्म भरायला गेला वेबसाईट चालणार नाही, सर्व्हर चालणार नाही, तुमचं पेमेंट होणार नाही, फॉर्म सबमिट होणार नाही. तर वेळेत जागे व्हा आणि फॉर्म व्यवस्थित भरा. तुम्ही फॉर्म भरण्यात तुमचं चुकी झाली म्हणता तर सायबर कॅफेला चुकी केली. भावा परीक्षा तुला द्यायची, पोस्ट तुला काढायची, सायबर कॅफेला जिम्मेदार राहणार नाही. तिथं बसून रान फॉर्म भरून घे. प्रत्येक गोष्ट चेक करा. नाही तर तुम्ही पर्सनल आपल्या मोबाईलवर किंवा मोबाईलवर पण फॉर्म भरू शकता. आजपर्यंत मित्रांनो मी सर्व माझे फॉर्म मोबाईलवर भरलेत. तुम्ही मोबाईलवर पण फॉर्म भरू शकता. एकदा कळल्यानंतर सायबर कॅफेत जावा, 100-150 सेकंदाला आपण फॉर्म नीट भरा. मित्रांनो फॉर्म जरी चुकी झाली काही फायदा होत नाही एवढा अभ्यास करून. तर टायर 2 कधी होणार आहे परीक्षा, टायर 1 कधी होणार आहे 8 ते 18 सप्टेंबर 2025. पुढच्या 2 महिन्यात 8 ते 18 सप्टेंबर टायर 1 होणार. टायर 2 होणार फेब्रुवारी-मार्च मध्ये तुमचे 26 महिने टायर 2 होणार मित्रांनो. त्यांनी एक्झाम कॅलेंडर पण दिलेलं आहे मित्रांनो आणि निकाल लगेच मित्रांनो लावला जातो 1-2 महिन्यानंतर. तर बा टायर 1 8 ते 18 सप्टेंबर, टायर 2 मित्रांनो फेब्रुवारी-मार्चमध्ये तुमची कंडक्ट केली जाणार. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी माझ्या मनात काय डाऊट आहेत, मी ज्यावेळेस तयारी करत होतो त्यावेळेस माझ्या मनात काय डाऊट येतील मित्रांनो त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला शेअर केली मी. अजून पण काय माझ्याकडून पॉईंट जर सुटले असतील, कव्हर नाही झाले, तुम्ही कमेंट करा मित्रांनो. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या खेड्यापाड्यातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो. कारण मित्रांनो 12वी पासवर भरती सुट्टी पण माहीतच होत नाही. आज मित्रांनो बोटावर मोजण्याची पोरं मित्रांनो आपल्या या नोकरी लागलेली आहेत. तुम्ही जास्त व्हिडिओ शेअर करा, नातेवाईक करा, मित्रांना करा, तुमच्या कोण आपले मोठे व्यक्ती व्हिडिओ पाहत असतील तुमच्या नातेवाईक ग्रुपला शेअर करा, सगळे शेअर करा जेणेकरून प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो यात अजून पण तुम्हाला डाऊट असतील कमेंट नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.